हॅलो. अरे आलो आलो आलो. हां पंकजदा येतो जरा, मी मला काम आहे. अबे अचानक कुठं? अरे काही नाही, 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे ना, तर तयारी करायला जायचं आहे. काय तुझी जात कोणती आहे? पाटील. अबे मग आपल्यासाठी काय केलं ते ना? काय केलं? मग सकाळी राजकुमार सोबत भांडण झालं ना तुमचं. हा तुला तर माहित आहे. मग त्याला काय म्हटलं तुम्ही? काय म्हटलं म्हणजे कोर्टात खेचणार आहे मी तिला यावर्षी. है ना, हो. त्या कोर्टात खेचाचा कायदा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. नाही तर त्यानं तुमचा खून केला असता आणि तुम्ही त्याचा खून केला असता. है ना, मस्त असे मोकाट फिरले असते. बरं तुम्ही दुकानात काम करता ना, हो. किती तास काम करता? 8 तास. है ना, 10 तास करायला लावलं तर अरे 2 तासाचे मग एक्स्ट्रा पैसे नाही मागितले असते ना. कोण? कायदा आहे तो. हा कायदाही ना आपल्याला बाबासाहेबांना दिलेला आहे. आणि असे असंख्य कायदे आहेत, ते ना सगळ्यासाठी करून ठेवलेले आहेत. एका जातीसाठी नाही, सगळ्या भारतासाठी. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का पंकजदा? आपण नको त्या गोष्टी वाचतो आणि ज्या गोष्टी वाचायच्या आहेत ना त्या वाचतच नाही. एखाद्या माणसानं आपल्याला रस्त्यावर लिफ्ट दिली ना, त्याचेही आपण आभार मानतो. मग बाबासाहेबांना आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्या मनात किती जागा असली पाहिजे, है ना? जो ते तुम्हाला समजणार नाही तुम्ही. थांब, आता सोबत जयंती साजरी करू आपण. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं.